नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी येते. काल रात्री काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानी लष्कराच्या अनेक चौक्यांवरती गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येते. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानं सुद्धा अगदी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. या गोळीबारामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती सध्या भारतीय सैन्याकडून देण्यात आली आहे. पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यानंतर केवळ 24 तासाच्या आत पाकिस्तानने पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवरती गोळीबार केलेला आहे. खरं तर याआधी सुद्धा शुक्रवारी पाक सैनिकांनी गोळीबार केलेला होता आणि त्याला सुद्धा भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं होतं. भारताच्या कठोर निर्णयांमुळे पाकिस्तानची आता घालमेल वाढलेली बघायला मिळते. आपण बघतोय रात्रभर सीमेवरती पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्याची बातमी समोर येते. एलओसीवरती पाकिस्तानकडून काल रात्री पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलेला आहे. मात्र आपल्या भारतीय सैनिकांनी सुद्धा त्यांना चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. काल रात्री काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून अनेक चौक्यांवरती गोळीबार. भारतीय सैन्याकडून ही चोख प्रत्युत्तर. कोणतीही जीवितहानी नाही. भारताकडून लष्कराच्या दहशतवाद्यांना मोठा दणका. लष्कराचा कमांडर शहीद अहमद कुट्टे आणि एहसान अहमद शेखचं घर स्फोटानं उडवलं. 24 तासात 4 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज काश्मीर दौऱ्यावर. सुरक्षा व्यवस्थेचा घेणार आढावा. तर पहलगामच्या घटनास्थळाला भेट देत वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी करणार चर्चा. पाकिस्तानला सिंधू नदीचं एक थेंबही पाणी मिळणार नाही, यासाठी 3 योजनांवरती काम सुरू. जलशक्ती मंत्री CR पाटलांची नेटवर्क 18ला माहिती. सिंधू करारासंदर्भात अमित शहांच्या उपस्थितीत बैठक पार. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधात लंडनमध्ये भारतीयांकडून जोरदार निदर्शनं. हातात तिरंगा घेत पाकिस्तानच्या दूतावासासमोर घोषणाबाजी. मुंबईत एल्फिस्टन पुलाबाबत सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईपर्यंत पूल तोडायला जाणार नाही. आमदार कालिदास कोळंबकर यांची माहिती. स्थानिकांचं आंदोलन मागे. पश्चिम रेल्वेवर आजपासून 35 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक. गर्डर उभारण्याच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार. 163 लोकल फेऱ्या होणार रद्द. मुंबई नाशिक महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात. 8 वर्षीय मुलीचा मृत्यू तर 10 ते 12 जण जखमी. 3 जणांची प्रकृती गंभीर. दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी इथल्या 21 वर्षीय पायल चव्हाण बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी. वन विभागाच्या कारभारावरती तीव्र संताप. रिलायन्स इंडस्ट्रीजची मोठी झेप. मार्च तिमाहीतील नफ्यात 2.4% वाढ. निव्वळ नफा 19,407 कोटींवर. एक महत्त्वाची बातमी. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं जानेवारी ते मार्च 2025 या आर्थिक वर्षातील तिमाहीतील निव्वळ नफ्याची आकडेवारी जाहीर केली. वार्षिक आकडेवारीच्या आधारे यंदाच्या वर्षी नफ्यात 2.4% वाढ झाली असून तो 19,407 कोटी रुपयांवरती पोहोचलाय. तर ऑपरेशन्समधनं कन्सोलिडेटेड रेव्हेन्यू वार्षिक आकडेवारीच्या आधारे 10% वाढून 2,64,573 कोटी रुपये इतका झालाय. तर EBITDA वार्षिक आकडेवारीच्या आधारे 3.6% वाढून 48,737 कोटी रुपये इतका झालाय. संपूर्ण 2024-25 या आर्थिक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचा ऑपरेशन्सचा एकत्रित उत्पन्नात वाढून 9,80,136 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलाय.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते कांदिवलीतील एसआरएस सदनिका धारकांना किल्ल्यांचं वाटप करण्यात आलं. नवीन इमारतीतील या सदनिकांमध्ये गोयल यांनी घरमालकांचं स्वागतही केलं. नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावरती 2 हेलिपॅड आणि 8 विमानतळं उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी प्राधिकरणाच्या बैठकीत याला मान्यता दिली. मुंबईत तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुंबईकर हैराण झालेत. उन्हामुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधला पाणीसाठा देखील आटत चाललाय. मुंबईच्या 7 तलावांमध्ये 27% पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचं संकट आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं आर्थिक वर्ष 31 मार्च 2025 अखेर विक्रमी 61,956 कोटींचा व्यवसाय पूर्ण केलाय. त्याचसोबत बँकेनं 651 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवून सलग 4थ्या वर्षी नफ्यात सातत्य राखलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 1 मे ते 4 मे या कालावधीत मुंबई इथे महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. राज्यातील 8 महसूल विभागात महाराष्ट्रातील 65 गडांवरील माती आणि नद्यांचा जल घेऊन त्याची यात्रा काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या वेव्स 2025 या कार्यक्रमाची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेतल्या 400 पेक्षा जास्त अभियंत्यांवरती सोपवण्यात आली आहे. त्यामुळे अभियंत्यांमध्ये नाराजी आहे. तसंच पालिकेच्या पावसाळापूर्व कामांवरती याचा परिणाम होण्याची भीती आहे. मुंबई महानगरपालिकेनं माहुलमध्ये प्रकल्प बाधितांसाठी बांधलेली घरं कर्मचाऱ्यांना स्वस्तात देण्याचा निर्णय घेतलाय. अल्प प्रतिसादामुळे योजनेच्या नियमात बदल करण्यात आलाय. त्यामुळे आता महानगरपालिकेच्या वर्ग 1 व्यतिरिक्त सर्व कर्मचाऱ्यांना ही घरं विकत घेता येणार आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या तसंच शासनाच्या इतर विभागाच्या शाळा पदभरतीसाठी अपेक्षित चाचणी कार्यक्रम घोषित केला. या शाळांमध्ये संगणकीय प्रणालीमार्फत शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जाहीर करण्यात आली. त्यासाठी ऑनलाईन प्रणाली अर्ज मागवण्यात येत आहे. उन्हाळ्यामध्ये रेल्वे गाड्यांना गर्दी होत असल्यामुळे रेल्वेनं सीएसएमटीवरनं नागपूरसाठी एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतलाय. अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं एक फेरी विशेष गाडी 27 एप्रिल 2025 रोजी सीएसएमटीवरनं रात्री 12:30 वाजता प्रस्थान करेल. त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजता ती नागपूरला पोहोचेल. मुंबईच्या अंधेरीतील बहुचर्चित गोखले पुलाचं बांधकाम पूर्ण झालंय. त्यामुळे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गोखले पूल वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता आहे. तब्बल 2.5 वर्षांनी गोखले पूल पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहे. मुंबई विद्यापीठात आदिवासी अभ्यास आणि विकास उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून कौशल्य आधारित अभ्यासक्रम, संशोधन, विविध कार्यशाळा आणि शैक्षणिक उपक्रम राबवण्यावरती भर असणार आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गंजपेठेतला महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं एकत्रीकरण आणि विस्तारीकरणाचा विषय तातडीनं मार्गी लागावा यासाठी महापालिकेनं पावलं उचलली असून राष्ट्रीय स्मारकाच्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी पालिकेनं सर्वेक्षण आणि भूसंपादनासाठी स्वतंत्र 2 समित्यांची नियुक्ती केली आहे. नेरूळमध्ये एका 4 वर्षांच्या चिमुकल्यावर शाळेच्या बस चालकानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुख्याध्यापकांकडे या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं गेल्याचा आरोप पालकांनी केलाय. या घटनेची माहिती मिळताच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शाळेच्या बाहेर जोरदार आंदोलन करत शाळा प्रशासनाला जाब विचारला. मुंबई नाशिक महामार्गावरती खासगी बसचा भीषण अपघात झाला. यात 10 ते 12 जण जखमी झाले असून एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. पडघा गावाजवळ हा अपघात झाला. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक अपहार प्रकरणी 45 कोटी रुपये परदेशात हस्तांतरित करण्यात आल्याचे काही पुरावे ईडीच्या हाती लागलेत. ईडीनं या प्रकरणी मुंबई आणि गुजरातमधल्या 60 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत महत्त्वाचे दस्तऐवज, मालमत्ता संबंधित कागदपत्र तसंच 1 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम सापडली असून ती जप्त करण्यात आली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याबाबत याचिकेवरची सुनावणी लांबणीवर गेली आहे. न्यायाधीशांच्या बदली प्रक्रियेमुळे शुक्रवारी सुनावणी होऊ शकली नाही. शिक्षेला स्थगिती मिळण्यासाठी कोकाटेंनी नाशिक जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. तोट्यात असलेल्या बेस्टला उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मनपाच्या बजेटमध्ये 3% वाहतुकीसाठी राखीव तरतूद करण्याच्या पालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. मनपाच्या बजेटमध्ये 3% वाहतुकीसाठी राखीव तरतूद करण्याच्या पालिकेला सूचना दिल्या. शिर्डी विमानतळाच्या विस्तारीकरणास राज्य सरकारनं मंजुरी दिली. अतिरिक्त 2 हेलिपॅड आणि 8 वाहनतळ उभारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. पाकिस्तानला एक थेंबही पाणी न मिळण्यासाठी 3 योजनांवरती कामं सुरू असल्याची माहिती
जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी दिली. गृहमंत्री आणि जलशक्ती मंत्र्यांमध्ये अनेक विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाकिस्तानला पाणी न देण्याची योजना लवकरच प्रत्यक्षात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते. बारामतीमध्ये जीबीएसचा धोका निर्माण झालाय. बारामती शहरातील कसबा इथल्या युवकाला जीबीएसची लागण झाली असून त्याच्यावर पुण्यातल्या काशीबाई नवले रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड पोलीस दलातील आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून गैरहजर असल्यामुळे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी ही कारवाई केली. माओवाद्यांच्या विरोधातील कारवाई तात्काळ थांबवण्याची माओवाद्यांनी मागणी केली. करेगट्टा पहाडीवर माओवाद्यांना घेरल्यानंतर सुरू असलेल्या ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी पत्रक काढत शांततेच्या चर्चेचं आवाहन केलंय. पालघरच्या बोईसर MIDCतल्या केमिकल माफियांकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं समोर आलंय. मध्यरात्री घातक केमिकल सोडल्याचं समोर आलं, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं यावरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. भिवंडीमध्ये किरकोळ वादातनं एका तरुणावरती चाकू हल्ला करण्यात आला. पसार झालेल्या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. मेघराज असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होते. तापमानाचा पारा 44 अंशांवरती पोहोचल्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव, नेर आणि कळंब या 3 तालुक्यातील 35 शेतकऱ्यांनी 120 एकरावरती मका लागवड केली. हैदराबाद इथल्या आयुषी ॲग्रोटेक या कंपनीकडनं शेतकऱ्यांनी बियाणं घेतलं होतं. मात्र मक्याला कणीसच न धरल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. 10 दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. गोंदियातील मुरगाव तालुक्यातल्या 4 पाणीपुरवठा योजनांबाबत सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या वतीनं देण्यात आली आहे. तर अनुदानाची रक्कम न मिळाल्यास योजना बंद करणार असा इशारा संस्था चालकांनी दिलाय. मुरगाव अर्जुनी तालुक्यातील 65 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या 4 योजना अपुऱ्या निधीअभावी संकटात आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यासह ग्रामीण भागातल्या ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्यामुळे लोणी इथल्या बाजारपेठेत शेतकऱ्यांनी जनावरं विकण्यासाठी मोठी गर्दी केली. जळगावात गिरणा नदीपात्रातनं अवैध वाळू उपसा होत असल्याचं समोर आलंय. अवैध पद्धतीनं वाळू उपसा करण्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दरम्यान तातडीनं संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. रत्नागिरीच्या दापोली बुरोंडीमध्ये बोटींना LED लाईट पुरवणाऱ्या बोटीवरती मत्स्य व्यवसाय विभागानं कारवाई केली. या बोटीवर 2 तांडेल आणि 2 खलाशी सुद्धा आढळले.